मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या या आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा कार्यक्रमाला उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी, उपसभापती नीलमताई गोरे, आपले मराठी भाषेचे दीपक केसरकर मंत्री, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चेतन तुपेजी, विलास आठवले, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्रांनो, ज्येष्ठ कवी विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचा अलंकार चढवून शिरवाडकरांनी अनेक साहित्य कृतींची निर्मिती केली। अशा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा आजच्या मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। मगाशी मी नीलमताईनं म्हटलं, चंद्रकांत दादा तुम्ही कविता म्हटली ती अख्खी म्हटली, मी 2 ओळी आणल्या होत्या त्यातल्या, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा, ती मला तर ती माझी पण कविता गेली। नीलमताई म्हणाला माझ्याकडे आहे मी देते। नीलमताईने मला ती मोठी कविता आहे पण मी 2 ओळी, आता तुमचा नियमच आहे ना बोललं पाहिजे ते, आमचे आमदार वगैरे सगळे कविता अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा भितासम दडू नका। ते फार अवघड आहे। खरं म्हणजे आपले केसरकर इकडे आहेत, त्यांचाही कार्यक्रम आहे, त्यालाही जायचंय आणि तसे केसरकर चांगलं काम करतात। मराठी भाषेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार प्रयत्न करतोय। मला वाटतं आपण अहमदाबादला देवेंद्रजी आपण अमित शाह साहेबांचा एक मीटिंग होती आपली, त्यावेळी देखील आपण हा मुद्दा उपस्थित केला आणि आपण हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत काय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। कुसुमाग्रजांनी आपल्या मायभाषेचं देखणं आणि समृद्ध वर्णन केलेलं आहे। दगड मातीचा दऱ्याखोऱ्यांचा आपला महाराष्ट्र, झाडे नद्या सागरी किनाऱ्यांचा आपला महाराष्ट्र, संतांचा विचारवंतांचा आपला महाराष्ट्र, संशोधकांचा साहित्यिकांचा संस्कृतीचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र आणि तितकीच समृद्ध आपली मराठी भाषा आहे। संवादाची, विचारांची, साहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली माय मराठी। विविध संत, साहित्यिक, विचारवंत, कवी, गीतकार, लेखक ते अगदी पत्रकारांपर्यंत, पत्रकार पण आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अनेकांनी भाषा जिवंत ठेवण्यात, वाढवण्यात आपापल्या परीने मोलाचं योगदान दिलेलं आहे। मराठीचा प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धनासाठी शासन तर प्रयत्न करतेच आहे, परंतु जिथं जिथं वाचन संस्कृतीला बळ देता येईल, मराठी भाषेचा प्रचार प्रसार करता येईल, तिथं तिथं आपण तो विविध माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून असेल, विविध माध्यम असतील, यातून आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे
आपला सगळ्यांचाच पाठपुरावा आहे. त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि आपण मराठी साहित्य संमेलन असेल, मराठी 100वे झालेलं नाट्य संमेलन असेल, सरकार नेहमीच पाठीशी उभं राहत आहे. आणि म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देखील केसरकर म्हणाले की आपल्याला त्याची जी काय आपण सरकार मदत करते, तरतूद करते आर्थिक, ती कमी पडते. आपण लगेच 2 कोटी रुपये जाहीर केले आणि 2 कोटी रुपये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देणं चालू केलं. विश्व मराठी संमेलनाला देखील आपण पाठबळ दिलं. जगभरातून आपली मराठी माणसं आली होती. मला वाटतं हे 2रं वर्ष. आणि फार आपुलकी असते त्यांना, त्यालाही आपण पाठबळ दिलंय. जेव्हा आपण परदेशामध्ये जातो त्यावेळेस पाहतो की मराठी माणूस दिसला की मराठी माणसाला एक जिव्हाळा, आपुलकी, आपल्याबद्दल असलेला स्नेह, प्रेम आणि आपल्या राज्याबद्दल असलेला जिव्हाळा तात्काळ ते व्यक्त करतात. आम्ही मध्ये दावोसला गेलो होतो त्यावेळेस तिकडे तर ते मायनस सगळं टेम्परेचर असतं, पण तेव्हा देखील सकाळी 6 वाजता आपल्या तिथल्या मराठी बांधव आणि भगिनी एअरपोर्टला आले होते, कारण एक मराठी माणूस त्यांना भेटायला त्यांच्या देशात आला होता. खरं म्हणजे हे अपरूप आहे. आणि यामध्ये जेव्हा तिकडे गेल्यानंतर त्यांनी एक मराठी ग्रुप तयार केलाय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर जगभरामध्ये आपले मराठी माणसं आहेत. आता मध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. 1200 मेडिकल स्टुडंट होते, डॉक्टर. मी देखील त्यांना झूमवर त्यांना शुभेच्छा दिल्या. इतर देशात देखील, लंडनमध्ये, इतर देशात देखील आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. एक मराठी माणूस जिथं जिथं आहे तिथं तिथं तो आपला मराठी बाणा दाखवत असतो आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी मला सांगितलं, आम्ही ग्रुप तयार केलाय. विविध देशामध्ये आपले सगळे मंडळी आहेत. आपल्याला बोलवतात देखील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, देवेंद्रजी देखील जाऊन आले, आपल्या नीलमताई जाऊन आल्या, मला देखील त्यांनी निमंत्रण दिलं. आणि ही आपुलकी जी आहे, ही आपुलकी, जिव्हाळा वृद्धिगत करण्याचं, वाढवण्याचं ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपण सरकार म्हणून जे जे काही करणं शक्य आहे ते आपण या मराठी भाषेसाठी आपली जबाबदारी म्हणून आपण करत असतो. शतक महोत्सव साजरा करणाऱ्या, मगाशी म्हटलं मी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात देखील मराठी भाषेचाच जागर सुरू होता. आणि नाट्य परिषदेच्या देखील उपक्रमांना आपण यावेळेस मोठं पाठबळ दिलं. एकाच ठिकाणी कार्यक्रम न ठेवता राज्यातल्या विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं. आणि सगळी मराठी माणसं, सगळे बांधव भगिनी एकत्र करण्याचं काम त्या माध्यमातून देखील केलं. यामध्ये दक्षिण मुंबईत मराठी भाषा भवन उभं राहत आहे, त्याला देखील पूर्णपणे शासन पाठबळ देत आहे. ऐरोलीतील उपकेंद्राचाही मार्ग आता मोकळा झालाय. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सरकारने, मगाशी अध्यक्ष महोदय म्हणाले की मराठीतून शिकलं पाहिजे. आपल्या सरकारने देखील मराठीतून उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणून इंजिनिअरिंगमध्ये मराठी भाषेतून इंजिनिअरिंग झालं पाहिजे अशा प्रकारचा कायदा पास केलेला आहे. आपण हा प्रयत्न आहे की मराठीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. आता महाराष्ट्र, जे लंडनमधलं महाराष्ट्र मंडळ आहे, त्यांचे प्रतिनिधी पण इथे उपस्थित आलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. वैभव खांडगे व इतर आपल्यालाही मनापासून शुभेच्छा देतो. काळाची पावलं आणि जगण्यातील बदल ओळखून मराठी भाषा कायम प्रवाही राहिलेली आहे.
मराठी भाषा वळवतो तशी वळते आणि ही समृद्ध भाषा आपली आहे. त्यामुळे पिढ्या बदलल्या तरी मराठी भाषा ही जगण्याशी जोडलेली राहिली आहे. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचं काम आपल्या सगळ्यांनाच करावं लागेल. त्यासाठी आग्रहानं आपण मराठीत बोललं पाहिजे असं आपण सगळेच म्हणतो. मराठीत लिहावं लागेल, मराठी वाचावं लागेल, वाचन संस्कृती वाढवावी लागेल आणि साहित्यिक प्रवाहांना पाठबळ देखील द्यावं लागेल. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाने ताटमानेने उभं राहावं. मराठी माणसाला सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांचं तैलचित्र या सेंट्रल हॉलमध्ये आज आपण पाहतोय. त्याचा एकदम आनंद आपल्या सगळ्यांना आहे. अध्यक्षांना धन्यवाद देतो, ताईंनाही धन्यवाद देतो. म्हणजे खरं पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, पण जे जे आम्हाला शक्य होतंय ते ते आम्ही करतोय. आणि ज्यांनी ज्यांनी मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी प्रयत्न केले त्यांचा विसर कदापि पडणार नाही. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या ऊर्जेने आपण कारभार करतोय. आणि म्हणून आज राज्याचा सर्वांगीण विकास ज्या वेगाने होतोय, आज आपल्या राज्यामध्ये जगभरातले लोक उद्योग करू इच्छित आहेत. आज आपलं राज्य महाराष्ट्राला पसंती देत आहेत. महाराष्ट्र हे इंडस्ट्री फ्रेंडली, म्हणजे महाराष्ट्र हे आपलं उद्योग प्रेमी आहे. आणि म्हणून आपल्याकडे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोटेन्शियल आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे. आणि त्यामुळे मराठी माणसं जगभरात राहत आहेत. त्यांचा देखील ओढा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक आले पाहिजेत. आणि जे प्रयत्न करतायत मराठी बांधव भगिनी, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, मराठी ही अभिजात होती, आहे आणि राहीलच. आणि तिचा वापरही आपण नेमकेपणाने, अचूकपणे करायला हवा. आणि म्हणून आजचा हा मराठी भाषा गौरव दिन आयोजित केल्याबद्दल मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मराठी भाषेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे आपले मंत्री केसरकर यांचे अभिनंदन करतो. त्यांचाही सर्वांगीण प्रयत्न सुरू आहे आणि ते जबाबदारी घेतली की पूर्ण प्रामाणिकपणे पार पडतात. याचा मला चांगला अनुभव आहे. कारण गुवाहाटीमध्ये त्यांनी चांगलं म्हणजे एक जबाबदारी दिली की पूर्ण पार पाडतात. आणि इथे करता येतच आहे. मगाशी कोणीतरी म्हणालं की तुम्हाला मी पुन्हा येईन. तुम्ही पुन्हा आलात, एकनाथ शिंदेला पण घेऊन आलात आणि नंतर अजितदादाही आले. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. आता आम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला जातोय, पण हा कार्यक्रम निलमताई पुढच्या सुरू राहील ना. नाही, आता काही लोकांना कविता म्हणायची आहेत ना, त्यामुळे प्रत्येकाकडे सुप्त गुण आहेत, पण ते आपल्याला व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. ती निलमताईने आज आणि आपल्या अध्यक्षांनी संधी प्राप्त करून दिली आहे. ती संधीचं आपण सोनं करा, एवढंच आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.